पार्थ पवार यांची पुण्यातील जमीन खरेदी आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। 1804 कोटींची जमीन फक्त 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय आणि या आरोपानंतर आता खळबळ उडालेली आहे। अजित पवारांच्या मुलावर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप झालेले आहेत। पार्थ पवार यांच्यावर हे आरोप करण्यात आले। या संदर्भात अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा माध्यमांनी प्रयत्न केला। या संदर्भात अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला, मात्र अजित पवार यांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे। पार्थ पवार यांच्यावरील आरोपानंतर आता अजित पवारांचं मौन पाहायला मिळतंय। पत्रकारांनी प्रश्न विचारण्याआधीच अजित पवार निघून गेल्याचं दिसतंय। या संदर्भातला व्हिडिओ देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। पार्थ पवार यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत। जमीन घोटाळा संदर्भातले आरोप झाल्यानंतर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार यांनी कोणतंही उत्तर देणं टाळलेलं आहे। तर पार्थ पवार यांची आता पुण्यातील जमीन खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। या संदर्भात आपण चर्चा करूयात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आपल्याशी जोडले जात आहेत। एकनाथ खडसे यांनी काही वेळापूर्वी गंभीर आरोप सुद्धा केलेले होते आणि थेट त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। एकनाथ खडसे आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत। खडसे साहेब, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। जमीन घोटाळा प्रकरण आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे। काही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले। तुम्ही थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। एकनाथजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय। अगदी तुम्ही थोड्या वेळापूर्वी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी या संपूर्ण प्रकरणामध्ये केलेली आहे। कालपासून या बातम्या मी पाहतो आहे आणि यामध्ये असं दिसतंय की ह्या जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये राजकीय प्रोटेक्शन द्यायला म्हणतो की राजकीय सहभागाशिवाय अशा घटना घडणं शक्य नाही। यामध्ये ज्या वेळेस आता ही जमीन खरेदी केली याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित होतात। एक तर ही जमीन पूर्वी महारवतन जमीन होती। अगदी नंतरच्या कालखंडामध्ये ती महारवतन जमिनीच्या संदर्भामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये अनेक बदल झाले। बदल झाल्यानंतर इथे जमीन खरेदी केली गेली। खरेदी जमीन करत असताना या ठिकाणी ज्या कंपनीकडून ही जमीन खरेदी केली ती कंपनी मुळामध्ये 1 लाख भाग भांडवल असणारी कंपनी। अशा ठिकाणी तिला 300 कोटी रुपयाची जमीन खरेदी करत असताना हे 300 कोटी रुपयाची जमीन दिले, आपले पैसे दिले कोणी? ही जर जमीन 300 कोटी रुपयाची या ठिकाणी देत असेल तर ती जमिनीची प्रत्यक्ष किंमत काय होती? आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की या व्यवहारामध्ये जो स्टॅम्प ड्युटी दिलेली आहे, स्टॅम्प ड्युटी सरकारच्या माध्यमातून 2 दिवसामध्येच माफ करण्यात आली। अगदी राजकीय आशीर्वादाशिवाय होणं शक्य नाही। आणि मधून आज या ठिकाणी हा प्रश्न जो आहे माननीय अजितदादांच्या मुलाचा आहे। या राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहे आणि जर संशय जरी व्यक्त केला तरी आपल्याकडे चौकशी करून कारवाई करण्याची प्रथा आहे। ज्यावेळेस माझ्याकडे माझ्या विषय जर सांगायचा असेल तर भोसरीच्या जमिनीच्या संदर्भामध्ये माझा दूरान्वय संबंध नव्हता। त्या ठिकाणी मी जमीन खरेदी केलेली नव्हती, मी पैसा दिलेला नव्हता, पण एक मीटिंग घेतली होती आणि ती मीटिंग घेतल्यामुळे माझ्या पदाचा दुरुपयोग मी केला म्हणून मला 12 खात्यांचा राजीनामा द्यावा लागला होता। नुसती नैतिक जबाबदारी स्वीकारून मला राजीनामा द्यायला सांगण्यात आलं आणि मी राजीनामा दिला। आता या ठिकाणी तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा व्यवहार झाला आणि या सगळा व्यवहार होत असताना तुम्हाला त्या ठिकाणी अजितदादांकडे थेट अंगुली निर्देश केला जातो। मग माझी मागणी राहिलेली आहे या ठिकाणी की हा घोटाळा जो आहे तो फार मोठा घोटाळा आहे। या घोटाळ्याची चौकशी जी आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून नीट होणार नाही। जरी ती झाली तरी त्या ठिकाणी कारवाई होण्याची शक्यता कमीच। म्हणून पहिली मागणी राहणार आहे की हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या मार्फतही चौकशी झाली पाहिजे। दुसरं या संदर्भामध्ये असं आहे की यासाठी मी म्हणतो हायकोर्टाचे आदेश की जर याच्यामधून ह्या घोटाळ्यामधून चौकशी झाली तर मागे अजितदादा पवारांवर असेच आक्षेप घेण्यात आले। 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे आक्षेप घेले।
माननीय देवेंद्रजींनी बैलगाडीभर पुरावा अगदी कागदपत्रांचा सहित हो त्या ठिकाणी संभाजीनगरला दिला. नंतर अजितदादा पवारांच्या संदर्भामध्ये देवेंद्रजी म्हणाले की अजितदादांना जावंच लागणार आहे जेलमध्ये, चक्की पिसिंग अँड पिसिंग असं ते बोलले होते. नंतर म्हणाले तर राष्ट्रवादीची युती करणार नाही. पण या सगळ्या गोष्टी गुंडाळून 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप असताना सुद्धा माननीय अजितदादांना या ठिकाणी उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे या ठिकाणी चौकशी सरकारच्या माध्यमातून केल्यानंतर ही कारवाई होईल याची खात्री वाटत नाही. कारण अजितदादांवर कारवाई झाली नाही म्हणून संशय पक्का होतो. म्हणून या ठिकाणी हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून केलं पाहिजे. आणि जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत अजितदादांनी राजीनामा दिला नैतिक जबाबदारी स्वीकारून. बरं, अगदी तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मात्र एकनाथजी, ज्या उद्योग विभागाने ही सगळी स्टॅम्प ड्युटी माफ केली त्या उद्योग विभागाची आता कशा पद्धतीने चौकशी होणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीची कारवाई अपेक्षित आहे? साऱ्याच बाबींची चौकशी होणं गरजेचं आहे. एक तर आता निलंबित केलेले तहसीलदार किंवा दुय्यम निबंधक अगदी यांची आता त्यांच्यापासून कारवाई त्यांच्यावर झाली. दुसरं असं आहे की हा प्रस्ताव इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे ज्यावेळेस गेला तर इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे सारी माहिती द्यावी लागते की हा प्रस्ताव म्हणजे याचं भाग भांडवल किती आहे, याची जमीन कशासाठी आवश्यक आहे, याच्यामध्ये किती रोजगार निर्माण होणार आहे, याच्या माध्यमातून बाजारामध्ये किती पैसे येणार आहे, अशा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याचा किती लाभ होईल सगळा प्रस्ताव तयार करून द्यावा लागतो. आणि नंतर बरेच दिवसाचे छाननी चालते. निव्वळ वित्त विभागच नाही तर एखाद्या वेळेस आवश्यकता असेल तर वित्त विभागाची सहमती घ्यावी लागते. म्हणजे इंडस्ट्री आणि वित्त या दोघांच्या सहमतीने निर्णय होतात. ही प्रक्रिया अगदी 24 तासात कशी झाली? कुणाच्या तरी राजकीय आशीर्वादाशिवाय ही प्रक्रिया होणं शक्य नाही. आणि त्यामुळे हा सगळा व्यवहारच संशयास्पद आहे. अगदी हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद आहे असं तुम्ही म्हणताय. मात्र एकनाथजी, आपण पाहतोय पुण्याच्या कोरेगाव पार्क सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी जमिनींचे जे भाव आहेत ते गगनाला भिडलेले आहे, त्या ठिकाणी 1800 कोटी रुपयांची जमीन ही फक्त आता 300 कोटींमध्ये विकत घेण्याचा हा सगळा घोटाळा आहे. एकंदरीत राजकीय वरदहस्त असल्याशिवाय, राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मी तर सांगतोय की राजकीय वरदहस्त असल्याशिवाय शक्यच नाही. आणि म्हणूनच माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी राजकीय वरदहस्त कुणाचा? तर मुलासाठी बापाचा, वडिलांचा. आणि त्या ठिकाणी अजितदादा पवार यांच्याकडे बोट जातो. आणि ज्यावेळेस ते बोट ह्याच्यामध्ये जात आहे तो चौकशा होतील. चौकशीमध्ये तथ्य आढळ काहीच नाही. समजा असं वाटलं की चौकशीत काही निष्पन्न झालं नाही तर राजीनामा मागे घेता येईल. तोपर्यंत तर राजकीय दबाव राहील ना, माननीय मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा. अशा प्रकरणामध्ये दबाव असताना ही चौकशी दबावाखाली होईल, निष्प्रभ होणार नाही. अगदीच तुम्ही अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करतायत. मात्र एकनाथजी, अजित पवार यांच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो आरोप होतोय तो तुम्हाला पटतो का? आणि या व्यवहारासाठी राजकीय वजन वापरल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे आता या सगळ्या आरोपानंतर अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? मी असं म्हणतच नाही. माझं म्हणणं आहे जशा 12 खात्यांचा राजीनामा मी नैतिक जबाबदारी स्वीकारून दिला, निवड एक मीटिंग घेतली म्हणून आक्षेप आला, तसं नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा. बाकी दोषी असतील की नसतील हा नंतरचा भाग आहे. बरं, तुम्ही म्हणताय की हा संपूर्ण व्यवहार आता रद्द करावा. कोणत्या मुद्द्यांच्या आधारे हा व्यवहार आता रद्द केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळामध्ये ही जमीन जी आहे महारवतन जमीन होती. नंतरच्या कालखंडामध्ये ही सरकार जमा झालेली जमीन होती. ही जमीन जी आहे ती कशा रीतीने जमा त्यांनी घेतली, काय जातली, हा व्यवहारामधले अनियमितता आहे. आणि या ठिकाणी जी स्टॅम्प ड्युटी बुडवली किंवा स्टॅम्प ड्युटी कमी केली, अनियमित खरेदी केली, अशा स्वरूपाची जी तक्रारी आहे त्यानुसार व्यवहार रद्द व्हायला पाहिजे. अगदी एकनाथजी, आपण पाहतोय अजितदादा हे नेहमी कडक शिस्तीचे आणि उत्तम प्रशासक म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. मात्र हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. काही वेळापूर्वी त्यांना प्रश्न विचारण्याचा सुद्धा माध्यमांनी प्रयत्न केला, मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे. काय वाटतं? कदाचित ते नीट माहिती घेऊन उत्तर देतील. बरं, असं वाटतं ते आता ह्या प्रकरणावर बोलू शकतात ते? निश्चित अजितदादांचा स्वभाव पाहता जे
या संदर्भामधली आपली स्पष्ट भूमिका ते मांडतील. ते त्याच्यासाठी अभ्यास करतील. त्यांना जर असं वाटलं की याच्यामध्ये तसं दिसत नाही तर तसंही ते बोलतील. आणि जर त्यांना असं वाटलं की काहीतरी याच्यामध्ये चुकतं आहे तर त्याच्यावरही ते नक्कीच भाष्य करतील, कारण तो अजितदादांचा स्वभाव आहे. अगदी एकनाथजी, आपण पाहतोय सत्ताधाऱ्यांमध्ये अर्थातच राष्ट्रवादीच्या गोटामध्ये आणि भाजपच्या गोटामध्ये आता अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि त्यामुळे आता विरोधकांच्या माध्यमातून असे आरोप केले जातात. याला काय उत्तर असेल? नाही, विरोधकांच्या माध्यमातून केलेले आरोप नाहीच आहे. हे प्रत्यक्ष व्यवहार या ठिकाणी झालेला आहे. हा वस्तुस्थितीवर आधारित आरोप आहे. त्याचे पुरावे समोर आहे. खरेदी विक्री झाल्याच्या नोंदी आहे. स्टॅम्प ड्युटी रद्द केल्या कमी झाल्याच्या नोंदी आहेत. याच्यावर कुठला आरोप आहे? हे जर कागदपत्रांच्या आधारात पुराव्यानिशी जर असेल तर आहे. पण तरीही अजितदादांवर आरोप होताना पुरावे दिल्यानंतर कारवाई झाली नाही तर आता हे शंकाच आहे जरा. अगदी. मात्र आपण पाहतोय अंबादास दानवे यांनी देखील थोड्या वेळापूर्वी काही गंभीर आरोप केलेले होते. विरोधकांसाठी ज्या तपास यंत्रणा आहेत त्या सक्रिय असतात, मात्र सत्ताधाऱ्यांसाठी तपास यंत्रणा नाहीत का, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं जे वक्तव्य आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का, की विरोधकांवरच तपास यंत्रणांचा वापर केला जातो, सत्ताधाऱ्यांमध्ये असं काही घडलं तर तपास यंत्रणा चौकशी करत नाही? काय या संदर्भात तुमचं मत आहे? नाही, बरोबर आहे. काही अंशी बरोबर आहे. कारण विरोधकांच्या दृष्टीने मग ईडी लागली जाते, मग CBI यायला जातं, मग अनेक चौकशा होतात. खालच्या स्तरावर पोलीस केसेस दाखल केल्या जातात. सरकारी पक्षाचा असला की तो निर्दोष असतो, त्याला स्वायत्तता असते, त्याला संरक्षण असतं. विरोधी पक्षाचा असला बाकी की त्याला छळलं जातं, ही भूमिका आता दिसते आहे. आणि त्यामुळे त्यांच्या आरोपामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे. अगदी. एकनाथजी, एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातले आदेश दिले. तहसीलदार यांचं निलंबन करण्यात आलं. मात्र ज्या तहसीलदारांचं निलंबन करण्यात आलं त्यांचं असं म्हणणं आहे की त्या कागदपत्रांवर मी सहीच केलेली नाहीये. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे. जर तहसीलदार यांचं म्हणणं आहे की मी त्यावर सहीच केलेली नाहीये, त्यामुळे आता तहसीलदारांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जातोय का, त्यांच्यावर हे संपूर्ण प्रकरण लादून? मुळामध्ये तहसीलदारचा या व्यवहाराचा संबंधच येत नाही. या व्यवहाराचा संबंध आहे दुय्यम निबंधकाशी आहे. दुय्यम निबंधकाने हे खरेदी विक्रीचे व्यवहार करत असताना ह्या खऱ्या बाबी तपासायच्या असतात. तरीही दुय्यम निबंधकाचाही संबंध येत असताना आणखी एक नियम आपल्याकडे आहे, तो फार विचित्र नियम आहे सरकारच्या खरेदी विक्रीचा, की त्या दुय्यम निबंधकाचं काम काय आहे, त्याच्या समोर आलेल्या कागदपत्रांच्या आधारावर त्याने खरेदी विक्रीचे व्यवहार करणे. ते कागदपत्र खोटे आहे का खरे आहे हे पाहण्याची जबाबदारी दुय्यम निबंधकाची नाही, म्हणजे त्या सब रजिस्ट्रारची नाही. तुम्ही कोणताही बोगस कागद दिला आणि बोगस उतारा दिला तर त्याचं काम आहे खरेदी करणे, स्टॅम्प ड्युटी घेणे. ते कागदपत्र खरे आहे का खोटे नंतर ठरवा तुम्ही. हा एक आपल्याकडे नियम आहे. आणि त्यामुळे अगदी कोणतीही वस्तू खरेदी करायची असली त्याचे बनावट कागदपत्र घेऊन कोणी आला तो विचारत नाही की बनावट आहे का चांगले आहे का खरे आहे. तो त्याच्या नियमाप्रमाणे फोटो काढा, तुमची अंगठी लावा आणि खरेदी केली, स्टॅम्प ड्युटी भरली, आमचा नियम झाला. अगदीच. एकनाथजी, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहेत आणि या संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती पाहता अजित पवार यांच्या राजीनाम्याची थेट मागणी सुद्धा तुम्ही केलेली आहे. लोकशाही मराठीसोबत तुम्ही चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.